नमस्कार मंडळी, बेसिक अँगलर यूट्यूब चॅनलचं आपलं स्वागत आहे. तर आज जायचं तो फिशिंगसाठी. तर मी माझा सेटअप वगैरे रेडी करून तयार होतो, तर निघालो चालत. तर माझे पार्टनर आपले वाट बघतच होते गाडीमध्ये. तर मला झालेला उशीर थोडासा, त्यानं मला आलोच थांबावलो. तर आपले पार्टनर प्रसाद दन निखिल आज होते. तर त्यांचा हा सेटअप ते आपले सॉल्ट अँगलरची जर्सी घालून एकदम परफेक्ट रेडी सेटअपमध्ये होते. आम्हाला जायचं मुरुडला फिशिंगला. तर आम्हाला रोह्याचा मच्छी मार्केट जवळ पडतो, तर आम्ही तिथं आम्हाला बेट घ्यायचा प्लॅन ठरला. पण इकडे बघू शकता निखिलला बोलते मला घरा पापलेटा घ्यायची आहे. अरे बोल पापलेटा ठेव बाजूला, आपल्याला काटेरी आणि बांगडा मासा बघायचा आहे. तिथं मावशीला आम्हाला काटेरी मासा भेटलाच, बोलू काम 25 झाला बोलू. तर काटेरी पण मस्त दिसत होता, कारण की काटेरी माशाला आम्हाला रिझल्ट जास्त लागला आहे. त्यामुळे आम्ही काटेरी मासा बेट फिशिंगला जास्त यूज करतो, काटेरी आणि बांगडा. तर मावशीने आम्हाला 2 बांगडा पण एक्स्ट्रा दिलं. आमचा बोलू अजून मासा लागतील बोलू. इथं बघू शकता प्रसादामध्ये बांगडा पण घेऊ. तर बांगडा पण घेतलं मस्त की 2. नंतर आम्ही निघालो आमच्या स्पॉटवरती. तर आमच्या स्पॉटवरती पोहोचलो. तर इथं प्रसादांनी त्याची सुरुवात केली. तिथे त्यांनी आपल्या बेट फिशिंगचा लावलेला बांगडा मासा मंत्र वगैरे फुकला आणि त्यांनी त्याची सुरुवात केली. तर बघू शकता इथं मस्त जेटीला वारा होता, त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट भेटेल का नाही याची गॅरंटी नव्हती. पण इथं लगेच प्रसादावर बोलते 10 मिनिटांनाच बोलते मासा लागला काहीतरी, पण काय ॲक्शन देत नव्हता. मग आम्हाला वाटलं केळशी वगैरे असू शकते, पण नंतर बघते तर तो जोर पण लावत होता, पण ट्रॅक पण खेचत होता. इथं तुम्ही रीलमध्ये याच्यात बघू शकता त्याचा ट्रॅक कसा खेचत होता, कर 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 कर. मस्त आम्हाला वाटला 100% मोठा मासा आहेच. तर आम्ही पण एकदम पद्धतशीर तयार झालो. त्याला बोलू मासा काय जाऊन देऊ नको, आपण हा मासा काढायचा आहे बोलू. तर मासा नंतर हळूहळू जवळ आलाच, कारण की दमल्यामुळे मासा जवळ येतो, त्यामुळे आम्ही तयार झालो. तर बघू शकता इथं मी पण गेलो स्पायडरमॅनसारख्या उड्या टाकीत. खाली पक्का चिकट होता, बोलू कासारलं तर बोलू नक्कीच बोलू साल्टे निघतील बोलू आज. तर इथं व्हिडिओमध्ये पण बघू शकता मस्त साईजचा हेकरू होता 4-5 किलोचा. तर गॅप नसल्यामुळे मी लीडर लाईनवरती कसा तरी रिस्कवरती उचलला. तर इथं चिकट असल्यामुळे मला चालता येत नव्हता. हे बघा इथं पडलोच असतो, तोंडशाप फुटला असता. प्रसाद झाला लवकर ये खाली ना मासा पकड. इथं अशा स्पॉटला तुम्ही पण नक्की काळजी घ्या, जेणेकरून कुठली काही इजा झाली नाही पाहिजे. तर बेट फिशिंगला आम्हाला मस्त साईजचा असा हेकरू भेटला. बेटला आम्ही लावलेला बांगडा माशाला रिझल्ट असतो आणि काटेरी मासाला आमच्याप्रमाणे आम्ही ते मासे नेतो. तर इथं प्रसाद झाला मस्त साईजचा असा हेकरू, एकदम खुश होता तो. आज बोलू आज तुझं काम 25 झालेलं आहे. नंतर एकटाच तिकडे कोपऱ्याने बसला प्रसाददा, बोलते अरे काहीतरी लागलाय बोलते. अरे बोलू कुठला मासा आहे बघ बोलू, आम्हाला इथं दिसत नव्हतं. त्याला बोलू लवकरच इकडे घेऊन ये बोलू, कुठलाही मासा बघू दे. तर इकडे तो चालत घेऊन आला. तर बघितला तर मस्त की फिंगर मार्क होती. बोलू आज तुझा काम 25 झाला. आम्ही पण 2-3 तास फिशिंग केली, कारण की निघायचं होतं. तर आम्ही तर मुरुडला आलो आज फिशिंगसाठी जेटीवरती. तर मस्त रिझल्ट भेटला. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा. अँगलरला